गाईज, हे याला बुद्धा हँड सिट्रॉन म्हणतात. हा असा हँडसारखा दिसतो आणि चवीला थोडासा लिंबाच्या सालासारखा लागतो. थोडासा कडवट असतो पण लिंबाच्या सालासारखा लागतो. सो आता मी हे कापून घेणार आहे पीसेसमध्ये. हे सगळं थोडं खराब झालेलं आहे. सो हे आपण फेकून द्यायचं आहे आणि मी पीसेस केले की मग आपण परत भेटूया. बघा, आतमधनं असं व्हाईट दिसतो तो. अगदी लिंबूचं जे कव्हर असतं फक्त लिंबाचं तसाच दिसतो आणि स्मेलसुद्धा तसा सिट्रसचा तसाच येतो आहे. जसं झेस्ट आपण घालतो ना भाजीमध्ये तसा लागतो. लोक हे साईडला सॅलडमध्ये ॲड करून खातात, पण काही लोक कँडी पण बनवतात त्याची, किंवा झेस्ट म्हणून हे शेड करून वापरतात रेसिपीजमध्ये. आता आपण लिंबाच्या लोणच्याप्रमाणे याला फोडणी देऊया आणि बघूया की कसं होतं आहे. कारण आपण इंडियन आहोत तर इंडियन स्टाईलमध्ये नक्कीच रेसिपी करून बघणार. सो मी तुम्हाला इन्ग्रेडियंट्स सांगते की याच्यासाठी पंचपुरणची फोडणी द्यायची आणि मेथी दाणा टाकायचा, हळद टाकायची, तिखट टाकायचं आणि ह्याचे पीसेस घालायचे आणि गूळ थोडासा तुम्हाला हवा असेल तर, कारण हे कडवट लागतो म्हणून, आणि सॉल्ट चवीप्रमाणे. असं करून ते थोडंसं शिजवत ठेवायचं, कारण थोडं मऊ झालं की मग ते तोंडी लावायला साईडला साईड डिश म्हणून वापरता येते, जसं आपण लोणचं पिकल वापरतो तसं. सो मी तुम्हाला आता चॉप केल्यावर आपण भेटूया पण. सो यामध्ये मी आता हे शिजत आलेलं आहे. आता हे सॉफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. याप्रमाणे हे थोडं कमी क्वांटिटीमध्ये तयार होतं, म्हणजे जेव्हा ते कमी होतं त्या म्हणजे ते कुक झालेलं आहे चांगलं. या स्टेजला तुम्ही गूळ पावडर घालू शकतात किंवा जॅगरी घालू शकतात. गूळ पावडर नेहमी चांगली, जॅगरी पावडर, आणि थोडं पिंच ऑफ सॉल्ट, चवीप्रमाणे सॉल्ट, आणि झाकण ठेवून कुक करायचं आणि तयार झालं की मग ते अशा कलरमध्ये तयार होतं. हे तयार झालेलं पिकल आहे. सो एन्जॉय. गीता US रसोई 777. बाय बाय.